नमस्कार मित्रांनो, मी भूषण मोहिते, कार्यालय अधीक्षक, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे। आज आपण ई मोजणीबाबत माहिती तर जाणून घेणारच आहोत, परंतु जेव्हा सन 2012 मध्ये ई मोजणी अस्तित्वात आली किंवा ई मोजणी आपल्या विभागामध्ये लागू करण्यात आली, त्याच्या पूर्वी काय परिस्थिती होती किंवा त्याच्या पूर्वी कशा प्रकारे मोजणी प्रक्रियेची कारवाई व्हायची, ह्याची आपण थोडक्यात आता माहिती घेऊया। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण हे रजिस्टर बघितलं असेल, 2012 पूर्वी आपण हस्तलिखित स्वरूपात एमआर रजिस्टर संधारण करायचो। म्हणजे काय, तर मोजणीची नोंदवही, नागरिकाचा आलेला मोजणी अर्ज हा आपण ह्या मोजणी नोंदवहीमध्ये नोंदवायचो। त्याची प्रत्येक डिटेल्ड एंट्री म्हणू आपण त्याला, किंवा सविस्तर माहिती आपण त्याचं नाव, त्याचं कुठल्या गावातली मोजणी आहे, कुठल्या सर्वे नंबरची आहे, त्याचा अर्ज कधी आला, त्याला आपण मोजणीची तारीख कधी दिली, त्याची हद्द कधी दाखवली, त्याचं प्रकरण कधी निकाली केलं, ही सर्व बाबी आपण ह्या मोजणी नोंदवहीत नोंदवायचो। म्हणजेच काय, तर भूमी अभिलेख विभागामध्ये मोजणी नोंदवही ही त्या कार्यालयाचा आरसा होता असं म्हणणं वावगं होणार नाही, किंवा असं म्हणणं संयुक्तिक होईल। आता ही प्रक्रिया आपण करत असताना ही सर्व प्रक्रिया हस्तलिखित होती। त्यासाठी अर्जदार आपल्या कार्यालयात यायचा, तो त्याचा हस्तलिखित मोजणीचा अर्ज लिहून आणायचा, त्याच्यामध्ये त्या कुठल्या गटाची मोजणी किंवा कुठल्या सर्वे नंबरची त्याला मोजणी करायची आहे त्याचं सर्व तपशीलवार तो नोंद करायचा। त्याला आवश्यक असणारी कागदपत्रे, त्या अर्जामध्ये लगत कबजेदारांची नावे इत्यादी नमूद करून तो आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या कार्यालयाचा जो मुख्यालय सहाय्यक आहे त्याच्याकडे तो अर्ज द्यायचा। मग त्याच्याप्रमाणे अभिलेख पडताळणी करून त्यानं केलेला अर्ज बरोबर आहे का, त्याचे किती पोटीस येत नाहीत ना, किंवा त्यानं दिलेला एरिया हा आपल्या आकारबंदाशी मिळत आहे का, हे सर्व तपासल्यानंतर कार्यालयाकडून त्याला मोजणी फीचं चलन दिलं जायचं। हे चलन प्रथमतः मॅन्युअली होतं। म्हणजे आपण जेव्हा ग्रास प्रणाली जेव्हा अस्तित्वात नव्हती तेव्हा आपण मॅन्युअली चलन द्यायचो, आणि जेव्हा ग्रास प्रणाली सुरू झाली तेव्हा आपण ग्रास प्रणालीमधून चलन त्याला देत होतो। हे चलन तो बँकेत भरायचा, बँकेतून भरणा केलेलं चलन तो परत आल्यानंतर चलन स्वीकारायचो आपण, त्या चलनाची प्रॉपर आपण चलन नोंदवहीमध्ये नोंद घ्यायचो, आणि नंतर ते प्रकरण जायचं छाननी लिपिककडे। हे सगळ्यांना माहिती आहे, पण मला हे सांगणं का आवश्यक वाटतं की आपण ई मोजणीकडे कसं नंतर वळालो ही त्याची पार्श्वभूमी आहे। मग छाननी लिपिककडे प्रकरण दिल्यानंतर छाननी लिपिक ते तपासून त्याला मोजणी रजिस्टर क्रमांक द्यायचा, त्याचा नंतर एक वाटप आदेश काढायचा, ते प्रकरण सर्वेअरकडे मोजणीसाठी आपण वाटप करायचो, त्याच्या अनुषंगाने त्याची मोजणी नोटीस, त्या सर्वेचा दौरा कार्यक्रम इत्यादी सर्व तयार करायचो। आणि हे सगळं प्रकरण एकदा सर्वेअरला मिळालं किंवा भूकरमापकास मिळालं की तो त्या गट नंबरचं किंवा त्या सर्वे नंबरचं जे काही अभिलेख त्याला आवश्यक आहेत हे रेकॉर्ड रूममधून तयार करून घेणे किंवा त्याच्या नकला तयार करणे, हे सगळं करून तो प्रत्यक्ष जागेवर जायचा। प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर तो मोजणी काम करेल, आणि मोजणी केल्यानंतर कार्यालयात जमा प्रकरण होईल, आणि नंतर त्याची पुढील कार्यालयीन प्रक्रिया होऊन अर्जदारास प्रत देणे इत्यादी बाबी सगळ्या ह्या व्हायच्या। आता सांगण्याचं तात्पर्य असं की हे सगळं हस्तलिखित स्वरूपात होतं। ह्याच्यामध्ये जे जे काही नोंदी व्हायच्या ह्या सगळ्या आपण मोजणी नोंदवहीमध्ये नोंदवायचो आणि सगळं हस्तलिखित स्वरूपात मेंटेन करायचो। आता आपण जर मोजणी ही नोंदवही पाहिली तर ह्याच्यामध्ये अर्जदार जेव्हा आपल्याकडे अर्ज करत होता, अर्ज केल्यापासून त्या अर्जाची नोंद घेणे, मोजणीची नोटीस काढणे, प्रकरण वाटप करणे किंवा प्रकरण निकाली करणे, ह्या सर्व बाबी आपल्याला हस्तलिखित स्वरूपात कराव्या लागत होत्या। म्हणजेच काय की हस्तलिखित स्वरूपात केल्यामुळे आपला वेळ जायचा किंवा आपल्याला जास्त वेळ लागायचा। हे सर्व काम रिपिटेटिव्ह स्वरूपाचं होतं, तेच काम प्रत्येकाला वेळोवेळी तेच करावं लागत होतं। म्हणून वेळ वाचावा आणि रिपिटेशन कमी व्हावं म्हणून ई मोजणी या संकल्पनेचा उदय झाला। आता ई मोजणी म्हणजे काय, आता आपल्याला सगळ्यांना माहिती की ई मोजणी आपल्या राज्यामध्ये भूमी अभिलेख विभागामध्ये सन 2012 पासून लागू करण्यात आली। ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे रिपिटेटिव्ह वर्क होत होतं ते कुठेतरी कमी व्हावं, मानवी हस्तक्षेप जो होत होता तो कुठेतरी कमी व्हावा, मानवी हस्तक्षेप होत होता म्हणून ज्या चुका होत होत्या त्या कमी व्हाव्यात, यासाठी ई मोजणी संकल्पनेचा उदय झाला। आता ई मोजणी म्हणजे काय की जी काही आपण मोजणी प्रक्रिया करतोय, मोजणी प्रक्रियेचं संगणकीकरण करणे म्हणजेच ई मोजणी। आता ई मोजणीचा जर विचार केला तर ई मोजणी ही प्रथमतः उपाधीक्षक भूमी अभिलेख करवीर जिल्हा कोल्हापूर या कार्यालयामध्ये स्थानिक स्तरावरती ई मोजणीची आज्ञावली विकसित करण्यात आली होती। नंतर पुढे मग त्याचं मूर्त स्वरूप NIC मध्ये ती डेव्हलप झाली आणि पूर्ण राज्यामध्ये सन 2012 पासून
सन 2012 जानेवारी 2012 पासून लागू करण्यात आली। आता ई मोजणीमध्ये काय आहे की नागरिकांना त्यांनी जो अर्ज करतील त्या अर्जाबाबतची माहिती ऑनलाईन समजली पाहिजे। मोजणी अर्ज भरल्यानंतर त्याच्यामध्ये मोजणी नोटीस, वाटप आदेश, भूकरमापक यांची दैनंदिनी, दौरा कार्यक्रम, निकाली उत्तर इत्यादी सगळं संगणकाद्वारे तयार व्हावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विभागातील अधिकारी यांना मोजणी प्रकरणांच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवता यावे, याचा मुख्य उद्देश ई मोजणीचा हा आहे। आता ई मोजणी जी 2012 पासून जानेवारी 2012 पासून लागू करण्यात आली म्हणजेच ई मोजणी व्हर्जन 1.0। आता ह्याच्यामध्ये काय काय आहे हे आपण थोडक्यात बघूया। आता ई मोजणीमध्ये मुख्यतः ऑपरेटर 1, ऑपरेटर 2 आणि कार्यालय प्रमुख यांचे लॉग इन या पद्धतीने आपण 3 विभागात ई मोजणीचं डिवायडेशन केलेलं आहे। आता ऑपरेटर 1 म्हणजे त्या कार्यालयाचा मुख्यालय सहाय्यक, ऑपरेटर 2 म्हणजे त्या कार्यालयात छाननी लिपिक आणि एचओ लॉग इन म्हणजे कार्यालय प्रमुख। आता ऑपरेटर 1चं काय कामकाज आहे, सगळे आपण आज वापरता ई मोजणी त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपण थोडक्यात बघूया की ऑपरेटर 1 जो आहे मुख्यालय सहाय्यक हा मोजणी अर्ज प्राप्त करून घेणे म्हणजे काय की आता ई मोजणीमध्ये आपण अर्जदार यांच्याकडून हस्तलिखित स्वरूपात मोजणी अर्ज पहिल्यांदा भरून घेतो। प्रथमतः हस्तलिखित स्वरूपात अर्ज त्याच्याकडून प्राप्त करून घेतो। त्या अर्जामध्ये सर्व माहिती म्हणजे त्याचं नाव, त्याला कोणत्या सर्वे नंबरची कोणत्या गट नंबरची मोजणी करायची आहे, त्याचा पूर्ण तपशील, सहधारकांची नावे असतील तर त्यांची नावे, लगतधारकांचे नाव पत्ते हे सगळं भरून घेऊन आपण तो ई मोजणी आज्ञावलीमध्ये अर्ज भरतो आणि ई मोजणी आज्ञावलीमध्ये अर्ज भरल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स बरोबर असल्यानंतर आपण त्याला ग्रास प्रणालीमधून त्याच्या मोजणी फीचं चलन देतो। आता ह्यामध्ये काय होतं की सद्यस्थितीमध्ये तरी आपल्याकडे कुठेही ह्या व्हर्जनमध्ये ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा नाहीये। ग्रासमध्ये आहे, ग्रासमधून तुम्ही ऑनलाईन पेमेंट पण करू शकता, पण सध्या आपण काउंटर पेमेंटसाठी त्यांना चलन काढून देतो। मग चलनाचा भरणा झाल्यानंतर चलन जमा करणे इथपर्यंत ऑपरेटर 1चं काम आहे। एकदा चलन जमा झालं की ते प्रकरण जाईल पुढच्या कारवाईसाठी ऑपरेटर क्रमांक 2 कडे म्हणजे छाननी लिपिककडे। आता छाननी लिपिक काय करतो, जे त्याच्याकडे प्रकरण प्राप्त झालेले आहे प्रकरण प्लस मोजणी फीचं चलन ह्याची नोंद, चलनाची नोंद तो आज्ञावलीमध्ये घेतो आणि नंतर आज्ञावली मार्फत त्याला मोजणी रजिस्टर नंबर देतो आणि मोजणी रजिस्टर नंबर दिल्यानंतर त्याला अर्जदाराला आपण अर्जाची पोच देतो। आता पुढे काय होतं की मग मोजणी प्रकरण वाटप आदेश। आता हे सगळ्यात महत्त्वाचे, पहिले आपण जेव्हा ई मोजणी नव्हती तेव्हा आपण हे बघितलं, हे सगळं हस्तलिखित स्वरूपात चालत होतं। मात्र इथे तसं नाहीये, एकदा तुम्ही अर्ज भरला त्याचा तपशील सगळा तुम्ही एकदा आज्ञावलीमध्ये फीड केला की तुम्हाला पूर्ण माहिती जी आता आपण इथे बघतोय की त्याचा वाटप आदेश, मोजणी तारीख, त्याचा दौरा कार्यक्रम, त्याची मोजणी नोटीस हे सगळं तुम्हाला कॉम्प्युटराइज मिळतं। म्हणजे पूर्ण तुम्हाला हे त्याची माहिती एका क्लिकमध्ये मिळू शकते। म्हणजेच काय तर ई मोजणी आज्ञावलीमध्ये एकदा मोजणी अर्ज भरला की पूर्ण प्रक्रिया म्हणजे मोजणी नोटीस जनरेट होणे, सर्वेचा दौरा कार्यक्रम जनरेट होणे, मोजणी प्रकरणाचा वाटप आदेश जनरेट होणे, ही सर्व प्रक्रिया संगणकीकृत तयार होते। म्हणजेच प्रकरण सुद्धा वाटप आपण जर बघितलं, पहिल्यांदा आपण सर्वेला मॅन्युअली वाटप करायचं प्रकरण, पण ई मोजणीमध्ये तसं नाहीये। ई मोजणीमध्ये एकदा तुम्ही प्रकरण ॲक्सेप्ट केलं की ऑटोमॅटिकली सर्वेअरला प्रकरण ते वाटप होतं, म्हणजेच पूर्ण प्रक्रिया मोजणी प्रक्रिया पूर्ण संगणकीकृत होते। आता ह्याच्यामध्ये एकदा प्रकरण मिळालं की प्रत्यक्ष मोजणी होते, क प्रत निर्गमित करण्यासाठी परत ई मोजणीमध्ये आज्ञावलीमध्ये तारीख भरली की त्या क प्रत देण्याबाबतची पत्र तयार होतं आणि ते आपण पोस्टाद्वारे किंवा समक्ष त्या खातेदारास क प्रत बरोबर देतो। आता याच्यामध्ये तिसरं जे लॉग इन आहे कार्यालय प्रमुखांचं। आता कार्यालय प्रमुखांना मात्र सर्व अधिकार आहेत आणि सर्व कार्यालयामध्ये नियंत्रण ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे। आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की आपण भूकरमापकास प्रकरण देतो पण काही प्रकरणं जमा होत नाहीत। मग जमा नाही झाले की ई मोजणी आज्ञावलीमध्ये अशी तरतूद आहे की त्याच्यामध्ये जे प्रकरण वेळेत जमा नाही झालं त्याच्यामध्ये कारणे दाखवा नोटीस जनरेट होते। म्हणजे कारणे दाखवा नोटीस आपण संबंधित सर्वेअरला त्याच्यामधून देऊ शकतो। इवन नियोजनात बदल हा जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तारीख बदलायची असेल किंवा सर्वेअर बदलायचा असेल, एखादं काही अपरिहार्य कारणास्तव तारीख बदलावी लागली किंवा भूकरमापक बदलावा लागला तर ही सोय ई मोजणी आज्ञावलीमध्ये कार्यालय प्रमुखांच्या लॉग इनमध्ये आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संख्यात्मक अहवाल। संख्यात्मक अहवाल म्हणजे काय, तुमचं त्या महिन्यामध्ये किती कामकाज झालं हे पूर्ण ई मोजणी आज्ञावलीमध्ये पूर्ण माहिती त्याची जनरेट होते। पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागत होतं की आपल्याला मोजणीचं पत्रक बनवावं लागत होतं, ते मॅन्युअली बनवावं लागत होतं, हस्तलिखित बनवावं लागत होतं। परंतु ई मोजणी आज्ञावलीमधून सगळ्यात मोठा फायदा म्हणजे संख्यात्मक अहवाल तयार होतो।
पूर्ण प्रकरणाचा तपशील, आले किती, आवक किती, निकाली किती, किती पेंडिंग आहेत, त्याचा कालावधी काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तयार होतं. हे सगळ्यात मोठा त्याचा फायदा आहे. हे सगळं झालं ई मोजणी व्हर्जन 1 बाबत. आता ई मोजणी व्हर्जन 2 कडे आपल्याला जायचं आहे. आता ई मोजणी व्हर्जन 2 म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता का निर्माण झाली, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण आता ई मोजणी 1 बघितलं. आता ई मोजणी 1 मध्ये मोजणी प्रक्रियेचं अंशतः संगणकीकरण झालेलं आहे. आपण सगळी प्रोसेस बघितली. आता त्याच्यामध्ये ई मोजणीमध्ये नागरिकांना कुठेही मोजणीचा अर्ज घर बसल्या करता येण्याची सुविधा आपण दिलेली नाही किंवा त्याच्यामध्ये सुविधा नाही. आता आपल्याला ई मोजणी व्हर्जन 2 कडे जाताना नागरिकांना सुद्धा घर बसल्या मोजणी अर्ज करता आला पाहिजे. त्यांना मोजणी फी भरता आली पाहिजे. त्यांना कार्यालयात यायचा जो त्यांचा वेळ जातो किंवा हेलपाटे मारावं लागतात, हे कुठेतरी आपल्याला तिथे कमी केलं पाहिजे, जेणेकरून भूमी अभिलेख विभागाची प्रतिमा सुधारेल. नंतर त्यांना त्यांच्या मोजणी अर्जाचा स्टेटस आता कळत नाही, तो स्टेटस त्यांना आपण दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिजिटल पद्धतीने जे आपण आता बोलतो की आता रोवर्स आले, कॉर्स नेटवर्क आलं, आता त्याच्या अनुषंगाने आपण ट्रू कॉर्डिनेट्सकडे चाललो. ट्रू कॉर्डिनेट्स आपल्याला मिळणार आहेत. मग त्याचा कुठेतरी डेटाबेस आपल्याला तयार करावा लागणार आहे. आणि जर तो डेटाबेस तयार करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल पद्धतीने तयार होणाऱ्या मोजणीचा वाक्याचा डेटाबेस तयार करणे. हे सगळ्यात मोठं ई मोजणी व्हर्जन 2चं आपलं भविष्य आहे. ई मोजणी 2 व्हर्जन 2 मध्ये ही सगळ्यात महत्त्वाची आपली बाब ठरणार आहे. आता ई मोजणी 2 आपण थोडक्यात बघूया. आता सध्या ई मोजणी 2 जे व्हर्जन आहे हे आपलं डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. आपण त्याच्यावर काम करतोय. आता ई मोजणी 2 मध्ये 2 टप्पे आपण करूया. एक तर नागरिकांसाठी, एक कार्यालयासाठी. आता नागरिकांसाठी सिटीजन पोर्टल तयार करण्याचं काम ई मोजणी व्हर्जन 2 मध्ये जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. एखाद्या वेळेस आपण लवकरच लॉन्च करू शकतो सिटीजन पोर्टल. आता सिटीजन पोर्टल म्हणजे नेमकं काय? आता सिटीजन पोर्टल म्हणजे काय की कोणत्याही नागरिकाला त्याच्या जमिनीचा मोजणी अर्ज हा घर बसल्या करता येईल. मग तो भारतात असो नाही तर भारताच्या बाहेर असो, जमीन मात्र त्याची आपली महाराष्ट्रामध्ये पाहिजे. सिटीजन पोर्टलमध्ये नागरिकांसाठी आपण 3 प्रकारच्या मोजणी अर्ज करण्याची सुविधा देतोय. एक म्हणजे हद्दकायम मोजणी करणे, नंतर पोडिसा मोजणी करणे आणि बिन शेती मोजणी नकाशाचा मोजणीचा अर्ज करणे. ह्या 3 प्रकारच्या सुविधा आपण सिटीजन पोर्टलमध्ये देतोय. आता सिटीजन पोर्टलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे अर्जदारास मोजणी तारीख कधी येणार ह्याची टेंटेटिव्ह माहिती आपण ई मोजणी व्हर्जन 2 मध्ये त्याला माहिती करून देणार आहे. म्हणजे काय की एक्झॅक्ट तारीख तर आपण देऊ शकत नाही, परंतु त्याची तारीख कोणत्या पंधरवड्यात येऊ शकते ह्याची आपण त्याला स्क्रीनवरती लॉग इन केल्यानंतर माहिती देऊ. त्या पंधरवड्यात जर त्याला तारीख नको असेल तर तो त्याच्या चॉईसप्रमाणे त्याच्या पुढच्या महिन्यातल्या पंधरवड्याची सुद्धा तो तारीख चॉईस करू शकतो किंवा निवडू शकतो. ही सगळ्यात मोठी ई मोजणी व्हर्जन 2 मध्ये सिटीजनसाठी बदल केला. म्हणजे आपण पासपोर्ट बघितलं, पासपोर्टमध्ये जशी आपण अपॉइंटमेंट घेतो तशी मोजणीसाठी पण तो अपॉइंटमेंट आपल्याकडे घेऊ शकतो. नंतर मोजणी फी ही ऑनलाईन भरता येणार आहे त्याला. म्हणजे त्याला मोजणी अर्ज करण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तो घर बसल्या अर्ज भरेल, त्याला जी पाहिजे तारीख त्या पंधरवड्यातली तारीख तो निवडेल, मोजणीच ऑनलाईन फी भरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने जे काही अर्ज केलेला आहे त्याचा प्रत्येक स्टेटस, प्रत्येक स्टेज वाईज, प्रत्येक टप्प्यावरचा त्याची माहिती ही त्याला त्याच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे समजणार आहे. हे साधारण सिटीजन पोर्टलचं लॉग इन स्क्रीन आहे. ह्याच्यामध्ये मी एक होम स्क्रीन फक्त दाखवले की कसा अर्ज तो लॉग इन होईल आणि कसा मोजणी अर्ज भरेल. ह्याच्या पुढे मग तो प्रक्रिया करून मोजणी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडेल. आता हे झालं सिटीजनसाठी. आता कार्यालयासाठी काय आहे ई मोजणी व्हर्जन 2. आता जेव्हा एखादा नागरिक ऑनलाईन अर्ज करेल किंवा सिटीजन पोर्टलमधून एखादा मोजणी अर्ज करेल तेव्हा तो अर्ज HQAच्या लॉग इनमध्ये येईल. त्यात संबंधित कार्यालयाच्या HQAच्या लॉग इनमध्ये तो अर्ज येईल. HQAची जबाबदारी काय आहे किंवा आपला जो ऑपरेटर 1 आहे मुख्यालय सहाय्यक त्याची जबाबदारी काय की आलेला अर्ज हा त्यानं तपासून बघायचा आहे. तपासून बघायचं म्हणजे काय की त्याची मोजणी फी व्यवस्थित आहे का, आपल्या आकारबंदाप्रमाणे जुळते का, हे सगळं त्यानं तपासल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अशी सुविधा दिली ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट 2 आपण ऑप्शन देतोय त्याच्यामध्ये. जर सगळं बरोबर असेल, मोजणी फी बरोबर असेल, कागदपत्र बरोबर आहेत तर तो ॲक्सेप्ट करेल. जर त्याला वाटलं की नाही मोजणी फी कमी भरणा झालेली आहे किंवा काहीतरी डॉक्युमेंट्स कमी आहेत, डॉक्युमेंट्स चुकीचे लावलेले आहेत, हे सगळं त्याला खात्री पटली की तो रिजेक्ट करेल. रिजेक्ट करताना मात्र त्याला त्याचं कारण द्यावं लागेल आणि ते कारण एकदा त्यानं रिजेक्ट केलं की त्या नागरिकाच्या लॉग इनमध्ये जाईल आणि त्याची तो पूर्तता करेल. हे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे हे सगळं ऑनलाईन आहे. ह्याच्यासाठी कुठेही अर्जदाराला कार्यालयात यायची गरज नाही. हे झालं नागरिकांपुरतं आणि
त्याचा अर्ज ऍक्सेप्ट करण्यापुरतं मर्यादित. एकदा कार्यालय अर्ज आला की आता आपण तर बघतोयच की 6 जिल्ह्यांचं डिजिटायझेशनचं काम आपण पूर्ण केलेलं आहे. नंतर आपण 28 जिल्ह्यांचं सुद्धा डिजिटायझेशनचं काम आता लवकरच सुरू करतोय. म्हणजेच भविष्यामध्ये जसं आज रोजी 6 जिल्ह्यांचं डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड उपलब्ध झालेलं आहे, तसं भविष्यामध्ये पुढच्या 1-2 वर्षामध्ये संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्याचं भूमी अभिलेख विभागाचं रेकॉर्ड हे डिजिटल स्वरूपात असेल. म्हणजे आता इथून पुढे जेव्हा ऑनलाईन अर्ज येईल तेव्हा लागणारं जे काही अभिलेख आहे, मोजणी कामी लागणारा जो अभिलेख आहे तो मॅन्युअली किंवा त्याच्या नकला करण्याची आवश्यकता नाही, तर ते डिजिटल स्वरूपातच आपल्याला त्या फाईलला अटॅच करायचे. म्हणजेच त्याची त्या मोजणी प्रकरणाची एक डिजिटल फाईल तयार करायची. ह्याचाच अर्थ असा की जेव्हा आपण प्रकरण भूकरमापकाला मोजणीसाठी देऊ तेव्हा हे डिजिटल फाईल त्याच्याकडे जाईल. म्हणजे डिजिटल स्वरूपात सर्व मोजणी अर्ज आणि त्या अनुषंगाने अभिलेख त्याला आपण देणार आहे. आता आपण सगळे ऐकतोय की आता आपल्या राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये डीपीडीसी मधून रोवर्स खरेदी झालेली आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून पण रोवर्स खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच आता भविष्यामध्ये आपण रोवर्सच्या साहाय्याने मोजणी काम करणार आहोत. रोवर्सच्या साहाय्याने मोजणी काम करतो म्हणजे काय की प्रत्यक्षात त्या जमिनीचे, त्या लँड पार्सलचे किंवा त्या सर्वे नंबरचे किंवा त्या गट नंबरचे रिअल कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात. म्हणजेच काय तर अक्षांश रेखांश मिळतात. आता हे अक्षांश रेखांश जेव्हा मिळतात म्हणजेच त्याचं जमिनीचं लोकेशन निश्चित होतं. आता ह्याचा फायदा काय होणार आहे की आपण जी रोवर्सच्या साहाय्याने मोजणी करणार आहोत, आपल्या ई मोजणी व्हर्जन 2 मध्ये आपण एक GIS पोर्टल डेव्हलप करतोय. आपल्या विभागाचे एक GIS पोर्टल असेल. हे सगळे काही नकाशे तयार होतील, रोवर्सच्या साहाय्याने मोजणी नकाशे तयार होतील, त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स तयार होतील त्याची आपण एक डिजिटल बँक तयार करणार आहोत. म्हणजे झालेल्या प्रत्येक मोजणीची रिअल कोऑर्डिनेट्सची एक आपण डिजिटल बँक तयार करू आणि ते सगळं आपल्या इकडे स्टोअर करू, आपण आपल्या इथं संधारण करू. आता हा नकाशा म्हणजेच काय की खातेदारांना, अर्जदाराला आता जो आपण ETSच्या माध्यमातून किंवा प्लेन टेबलच्या माध्यमातून जो नकाशा देतो हा आपण आता डिजिटल नकाशा देऊ आणि तो डिजिटल साईन क प्रत असेल. म्हणजेच आपण भविष्यामध्ये अर्जदाराला डिजिटल साईन क प्रत आपण देणार आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता काय होणार आहे की सगळं हे रेकॉर्ड आपल्याकडे डिजिटल स्वरूपात येणार आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स असतील किंवा त्याचे सगळे फाईल्स असतील, ह्याचा एक डेटाबेस आपल्याकडे तयार होणार आहे. म्हणजे भूमी अभिलेख विभागाकडे पूर्ण जशा जशा मोजण्या होत जातील तसा एक आपल्या GIS पोर्टलला एक डेटाबेस तयार होईल आणि हे सगळे मोजणी केलेले नकाशे जे आहेत हे GIS पोर्टलवरती अपलोड होत राहतील. जशी मोजणी होईल रोवर्सच्या मदतीने ते सगळे ट्रू कोऑर्डिनेट्स त्या GIS पोर्टलवर जातील. म्हणजेच ह्याचा उपयोग काय होणार आहे की मोजणी नकाशा किंवा लँड पार्सल मॅप हा GIS पोर्टलवर एकदा आपण अपलोड केला की त्या गावाचा नकाशा जिओ रेफरन्स मॅप जे म्हणतो हा अद्ययावत होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे त्या गावाचा जिओ रेफरन्स मॅप तयार होत जाणार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मोजणी करण्यात आलेल्या लँड पार्सल मॅपचे किंवा सर्वे नंबरचे आपण रिअल कोऑर्डिनेट्स हे जतन करणार आहोत. त्याचा उपयोग भविष्यात परत त्याचा सर्वे नंबरची किंवा गट नंबरची मोजणी आपल्याला आली तर त्याच्यासाठी आपल्याला तो करता येणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा फायदा काय होणार आहे, तर ह्याचा फायदा वारंवार जे मोजणी प्रकरण आज आपल्याला येतात, आज आपण बघतो की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोजणी प्रकरणं येतात. आपण तेवढे निर्गत पण करतो पण पेंडन्सी पण तेवढीच आहे. तर ह्याच्यासाठी वारंवार मोजणी करण्याचं जे प्रमाण आहे हे कमी होण्यास मदत होईल आणि एकदा ते प्रमाण कमी झालं की तंटे कमी होतील, वाद कमी होतील. हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. आता हे मगाशी सांगितल्याप्रमाणे ई मोजणी व्हर्जन 2 मध्ये काय असेल, सर्व प्रक्रिया संगणकीकृत असेल. नागरिकांना ऑनलाईन अर्ज करणे, त्यांना त्यांच्या मोजणी अर्जाचा स्टेटस पाहणे, भूकरमापकाला डिजिटल फाईल उपलब्ध होणे. सगळ्यात मोठं महत्त्वाचं टास्क आहे की भूकरमापकाला रेकॉर्ड अभिलेखातून काढावं लागतं, तर तेही इथं गरज नाही भासणार. इथं डिजिटली स्वरूपात त्यांना उपलब्ध होऊ शकतं. नंतर मोजणी नकाशे रिअल कोऑर्डिनेट्स प्रमाणे तयार होतील, ते जिओ रेफरन्स असतील, एक भूमी अभिलेख विभागाचा डिजिटल डाटाबेस तयार होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व प्रक्रिया राज्यस्तरावरती बघण्याची सुविधा उपलब्ध होणार. म्हणजे काय, ह्याचा एक डॅशबोर्ड असणार आहे. ह्या डॅशबोर्डवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक उपाधीक्षक कार्यालय असू द्या किंवा सिटी सर्वे ऑफिस असू द्या, ह्याचा प्रत्येक डाटा जो असेल तो डॅशबोर्डवरती डिस्प्ले होणार आहे आणि तो आपल्याला समजणार आहे. आता आपण जे काही चर्चा केली आतापर्यंत, इथे एक चित्रफितीच्या माध्यमातून मी दाखवलेलं आहे. इथे अर्जदार ऑनलाईन अर्ज करतायत. म्हणजेच काय, तर अर्जदार यांना कार्यालयात येण्याची गरज नाही अर्ज करण्यासाठी. इथे ऑनलाईन अर्ज करताना दाखवलंय. नंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन प्रक्रिया जी आपण करतो ती कार्यालयीन प्रक्रिया इथे आहे. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
जी काही पुढची भूकर मापक यांना आपण प्रकरण देणार आहे आणि ते प्रत्यक्ष जागेवर मोजणी करणार आहेत, त्याचं एक थोडंसं आपण इथं चित्र दाखवलेलं आहे. आता जेव्हा मोजणी होईल तेव्हा डिजिटल मोजणी नकाशा कॉस रोवर्सच्या माध्यमातून कसा तयार होईल हे आपण इथे दाखवलं आहे. आणि नंतर तो नकाशा आपण जेव्हा GIS वरती अपलोड करू, GIS पोर्टलवरती, त्याची इथं आपण एक माहिती दिलेली आहे. तर ह्या पद्धतीने साधारण ई मोजणी वर्जन 2 मध्ये संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. आता ई मोजणी वर्जन 2 मध्ये इतर विभागाचा सुद्धा इंटिग्रेशन आपण करतोय. आता इतर विभागाचं इंटिग्रेशन म्हणजे कोणते कोणते विभाग येऊ शकतात, तर ह्याच्यामध्ये आपण 7/12 महसूल विभागाकडून घेतोय. नंतर आपण पब्लिक डेटा एंट्री तर दिलेलीच आहे. महाभूमी वेबसाईटवरून सुद्धा आपण काही माहिती घेतोय. ई चावडी आकारबंदला सुद्धा आपण इंटिग्रेट केलेलं आहे. IGRचे पण आपण इंटिग्रेशन केलेलं आहे. ग्रासशी तर ऑलरेडी इंटिग्रेशन आहेच आपलं. भविष्यात आपण पोस्ट ऑफिसची सुद्धा इंटिग्रेशन करण्याचा आपण विचार करतोय, जेणेकरून आज आपण जी मोजणी नोटीस पाठवतो ती मोजणी नोटीस पाठवताना आपल्याला जर पोस्ट ऑफिसशी आपण इंटिग्रेट केलं तर ती सुद्धा आपल्याला प्रक्रिया एकदम सुलभ होणार आहे. तर ह्या पद्धतीने ई मोजणी वर्जन 2 साधारण आपण लवकरच आपण त्याच्यावर काम चालू आहे ते अस्तित्वात येईल. ह्याचा फायदा काय होणार आहे, जे काही डिजिटल डाटाबेस तयार होईल आपल्या भूमी अभिलेख विभागाचा. आपण तर बघतोच की भूमी अभिलेख विभाग हा इतका महत्त्वाचा विभाग आहे, तर त्याचे नकाशे प्रत्येक विभागास इतर विभागामध्ये सुद्धा लागत असतात. मग प्लॅनिंगसाठी असेल किंवा काही इतर DP प्लॅनसाठी असेल, बाकीच्या डेव्हलपमेंटसाठी असेल, तर भूमी अभिलेख विभागाचा नकाशा हा फार महत्त्वाचा आहे. तर जेव्हा डिजिटल डाटाबेस आपला तयार होईल तेव्हा त्याचा वापर इतर विभागांना सुद्धा करता येणं शक्य होणार आहे. इव्हन नागरिकांना सुद्धा त्याचा वापर करता येणं शक्य होणार आहे. आतापर्यंत आपण ई मोजणी वर्जन 2 ची जी काही चर्चा केली त्याची एक साधारण इथे मी ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन मोजणी अर्ज करणे, नंतर त्याचं ऑनलाईन मोजणी फीचा भरणा करणे, नंतर SMS ची सुविधा, मग ती नागरिकांकरता असेल किंवा कर्मचारी यांच्याकरता मोजणी टप्प्याबाबत SMS ची सुविधा असेल, नंतर ॲटोमेशन, मोजणी फी, भूकरमापकला मोजणी वाटप, मोजणी क्रमांक देणे, मोजणीचा अहवाल याचे पूर्ण ॲटोमेशन, नंतर डॅशबोर्ड पण आपण त्याच्यामध्ये सुविधा देतोय भविष्यामध्ये, नंतर पोस्ट ऑफिसची सुद्धा आपण इंटिग्रेट करतोय. तर हे साधारण ई मोजणी वर्जन 2चा आपण साधारण आढावा घेतला. आता सद्यस्थितीमध्ये जे ई मोजणी वर्जन 1 आपलं चालू आहे त्याच्यामध्ये आपण दरवर्षी साधारण 1.5 ते 2 लाख प्रकरणं येतात आणि त्याची आपण निर्गती करत असतो. आता हे करत असताना गेले 10 वर्ष आपण या ई मोजणी वर्जन 1चा वापर करतोय. आता हा वापर करत असताना आपल्याला वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा करणे किंवा त्याच्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे, म्हणून आपण ई मोजणी वर्जन 2 कडे आपण आज जातोय. ई मोजणी वर्जन 2चं सॉफ्टवेअरचं डेव्हलपमेंट ही आता सद्यस्थितीमध्ये प्रगतीपथावर आहे. भविष्यामध्ये आपण ई मोजणी वर्जन 2 मध्ये जे काही बदल होतील किंवा ज्या काही सुधारणा होतील त्या पण आपण त्यात इन्कॉर्पोरेट करू. सगळ्यांचे सजेशन असेल ते पण आपण इन्कॉर्पोरेट करू आणि परत भविष्यामध्ये जसं हा व्हिडिओ आज मी ई मोजणीवरती आपली व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली तशीच ई मोजणी वर्जन 2च्या पण ज्या काही सुधारणा होतील किंवा जेव्हा ते लॉन्च होईल त्याच्यामध्ये काम सुरू करू. त्याबद्दल नंतर मी एका व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येईल आणि ई मोजणी